आदरणीय सन्मान्य श्री रत्नाकरजी सावंत आणि त्यांचे सहकारी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे आम्ही खूप खूप स्वागत करतोय. आम्हाला त्यांनी या स्पर्धेसाठी मोलाचं सहकार्य दिलंय. त्यांचे खूप खूप स्वागत. प्रथम क्रमांक ट्रॉफी आपल्याला लाभलेली आहे. ती म्हणजेच मथुरा ट्रान्सपोर्ट्स संदीपजी ठाकरे, प्रभाकरजी कांबळे आणि संजयजी ठाकरे यांच्या माध्यमातून. चला मॅच आपण सुरू करूया. तर द्वितीय क्रमांकाची ट्रॉफी जी लाभलेली आहे ओम आयुष ट्रान्सपोर्ट सौजन्य आहे मान्य सौ मनीषा सुनील पागी, माजी ग्रुप ग्रामपंचायत सदस्य पोमण यांच्या माध्यमातून सुनीलजी पागे यांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. आणि तिसऱ्या क्रमांकाची ट्रॉफी आपल्याला प्रतिमेजी ठाकरे आणि राज किशोर ठाकरे यांच्या माध्यमातून आलेली आहे. हेमंतदादा भगले आणि बबनजी भगली यांना विनंती आहे की आपण स्टेजवरती या. मला वाटतं हेमंत भगली नाहीत, हेमंत सुतार आहेत तिकडे. आदरणीय सन्माननीय प्रवीणजी जाधव यांच्या माध्यमातून आलेले 15 टी शर्ट्स आपल्याला लाभलेले आहेत. 25 आलेत का? 10 वाढवलेले आहेत, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. मयूर शेंडे खूप खूप स्वागत आहे. सदस्य आहेत वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या दरम्यान. या ठिकाणी चेंडू खाली शतरक्षक, फलंदाज बाद आकाश. थँक्यू टीचर. चला चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती असेल प्रत्येक खेळाडूला, प्रत्येक संघाला, कारण की वेळ हा कोणासाठी थांबत नसतो. दरम्यान हेमंतजी सुतार यांचं आगमन झालंय. हेमंतदादा वेलकम, आपलं खूप खूप स्वागत आहे. आणि त्यानंतर आपण पाहतोय की ते उपस्थित झाले, त्यांच्या जोडीला आदरणीय सन्मान्य बबनजी भगले यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. आलेल्या आमच्या सर्व प्रेक्षकांचे, मान्यवरांचे खूप खूप स्वागत. दरम्यान किरण यांचा पुढचा चेंडू ऑफसाईडच्या खेळण्याचा प्रयत्न केला होता करण जाधव यांच्या माध्यमातून. करण शरीरयष्टीप्रमाणे फटका मारतो हे नक्कीच अवगत असेल आपल्याला, मात्र इथे किरण तो फटका मारू देईल का पाहणं गरजेचं आहे. राजू जाधव हा खेळाडू जो आहे त्याच्याकडनं अपेक्षा आहेत. कर्नलपाडा संघ जसं की एकनाथ दादांनी म्हटलं की एक जबरदस्त बॅटिंग असलेला संघ आहे आणि या संघाने नक्कीच चांगली फलंदाजी ते करू शकतात हे दाखवलंय. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातो. शतरक्षक आहे, चेंडूला उचलतोय, फेकतोय, थ्रो मात्र नक्कीच चांगला, नक्कीच चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला मिळाली. बॅट लँड या ठिकाणी झाली होती आणि त्यामुळे आपण जर पाहिलं तर एक पंचांना हे डिसिजन थोडंसं सोपं झालं असं सांगायला काहीच हरकत नाही. मात्र पंचांनी सुद्धा ही अपील नाकारली होती. जसं म्हटलं जातं की वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या अंतर्गत सामने खेळत असताना आपल्याला पाहिलं की धावचीतसाठी तुम्हाला रिव्ह्यू दिलाय, वाईडसाठी रिव्ह्यू दिलाय आणि तुम्हाला अजून एक रिव्ह्यू दिलाय तो बिमरसाठी. DRS घेऊ शकता. ऑनसाईडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक आहे त्या ठिकाणी, मात्र शतरक्षकाला चकावलाय, चेंडू झालाय फरार आणि धाव आहे तर 4. थँक्यू डीजे. धावसंख्येमध्ये भर पडली, धावसंख्या झाली ती 6. चेंडू टाकून झाले आतापर्यंत या षटकाचे ते म्हणजेच 5. 3 षटकांचा मॅच आहे. चांगली धावसंख्या बनवावी लागेल. एज लागला. शतरक्षक त्या ठिकाणी आहेत, विकास त्या ठिकाणी होता. विकासाने चेंडूला उचललं आणि फेकलं, तोपर्यंत 1 धाव मिळाली. षटकाची झाली समाप्ती. धावसंख्या आहे ती एका षटकाची समाप्तीनंतर 1 बाद. कर्नलपाडा संघ 7 धावांवरती. थँक्यू.
धन्यवाद. आदरणीय सन्मान्य श्री अंकुश भिवा तांबडी यांच्या माध्यमातून टायगर स्पोर्टची जशी सुरुवात यांनी केली असं या ठिकाणी लिहिलं गेलंय. कैलासवासी भारती अंकुश तांबडी यांच्या स्मरणार्थ यांनी सन्मान चिन्ह आपल्याला दिलेले आहेत. मॅन ऑफ द मॅच गोल्ड मेडल एवन जोडी गिरी आणि साई म्हणजेच कृष्णा भोईर आणि साईनाथ भोईर यांच्या माध्यमातून आलेत. त्यानंतर योगेशजी गुडगुस यांच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्यासाठी सर्वांसाठी सुविधा केली गेली आहे. मोठे बॉटल्स त्यांनी दिलेले आहेत. त्यानंतर हरिश्चंद्रजी भोईर यांच्या माध्यमातून मान्यवरांच्या पाण्याची व्यवस्था आपल्याला लाभलेली आहे. त्याबद्दल त्यांचे सुद्धा खूप खूप आभार आहे. प्रदीपजी पाटील 5 बॉक्स आम्हाला प्रदीप पाटील, जयेश पाटील आणि यश पाटील यांच्या माध्यमातून आले डोंगरीपाड्यातून. त्याबद्दल प्रदीप दादांचे आणि त्यांच्या दोन्ही सुपुत्रांचे खूप खूप आभार व्यक्त करतोय. माणिकजी तारवी, हरीश तारवी आणि मनीष तारवी यांच्या माध्यमातून मनोज तारवी आणि हरीश तारवी तसेच माणिक तारवी यांच्या माध्यमातून 10 बॉक्स बॉल आलेले आहेत. त्याबद्दल त्यांचे सुद्धा आम्ही खूप खूप आभार व्यक्त करतो. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती आलाय तो गोलंदाज वैभव धूम. शॉर्ट पिच बॉल या ठिकाणी थोडासा मोमेंट दिला होता विकास. त्या ठिकाणी विकासच्या हातातनं चेंडू मात्र सटकलाय आणि चेंडू नक्कीच किती धावांसाठी गेलाय तर 2 धावांसाठी. 2 धावा मिळाल्या. 2 धावेने धावफलक पुढे सरकला गेला तो म्हणजेच 9 या धावसंख्येवरती. वैभव धूम मालजीपाडा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर महाकाल चषकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केली होती. कामन संघाच्या माध्यमातून खेळताना तेच गोलंदाजी या ठिकाणी त्याला करावी लागेल. त्यानंतर आदरणीय सन्मान्य विशालजी जाधव ग्रुप ग्रामपंचायत पुमनचे विद्यमान सदस्य डॅशिंग पर्सनॅलिटी ऑफ डोंगरीपाडा यांच्या माध्यमातून सुद्धा 10 बॉक्स आपल्याला बॉल आलेले आहेत. क्या बात आहे. इथे आपण पाहिलं होतं की कशा पद्धतीनं धावफलक पुढे सरकला जातोय. पंच लेग बायस येस थँक्यू. धावसंख्या पुढे सरकली गेली 10 या धावसंख्येवरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे. दुसऱ्या षटकाचे 2 चेंडू टाकून झालेत. अभि नाही तो कभी नाही. कर्नालपाडा संघाला या ठिकाणी फक्त 10 चेंडू शिल्लक आहेत मला वाटते धाव बनवण्यासाठी. लॉर फुल टॉस शतरक्षक चेंडूच्या खाली मात्र चांगलं शतरक्षण झालंय. किती धावा मिळतात पाहणं गरजेचं आहे. क्रिकेटमध्ये एक महत्त्वाचं असतं तुमचा बेस्ट बॅट्समन आहे त्याला अगोदर पाठवायचं असतं. रुपेश जाधव याला मागे ठेवलंय. मात्र मी म्हणेन कर्नालपाडा संघामध्ये जर पाहिलं तर सर्वच बेस्ट आहेत असं सांगायला काही हरकत नाही. मात्र रुपेश जाधव हा एक अकराल विकराल फलंदाजी करणारा फलंदाज आहे. त्याला का मागे ठेवलं हा प्रश्नचिन्ह आहे. त्या प्रश्नाचं उत्तर कर्नालपाडा संघच देऊ शकतो. पाहणं गरजेचं आहे. शॉर्ट पिच बॉल शॉर्ट आर्म पुल. इट इज अ पॉवरफुल अँड इम्पॅक्टफुल षटकार. नक्कीच निलेश सातवी आणि नितीन माळी यांचं खूप खूप स्वागत आयोजकांच्या माध्यमातून त्यांचं सुद्धा खूप खूप स्वागत केलं जात आहे. और पिच डिलिव्हरी टाकण्याचा प्रयत्न मात्र इथे लॉर फुल चेंडू झाला आणि चेंडू गेलाय 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या 22 धावा धावफलकावरती लागल्यात. वैभव धूम याच्यावरती आक्रमण चढवलंय. मात्र आपण जर पाहिलं तर किती धावा वैभवाला घेतल्यात आतापर्यंत आपण या वैभवाच्या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये पाहिलं 15 धावा त्याने दिल्यात. तर 22 धावा धावफलकावरती लागतात आणि कर्नालपाडा संघाने आता त्यांचा टेम्पो सेट केलाय. नक्कीच या चेंडूंची गरज आहे. या चेंडूंची गरज आहे. आपण जर पाहिलं तर वाईड यॉर्करची गरज होती. मात्र तब्बल 6 चेंडूमध्ये 15 धावा या ठिकाणी लुटल्यात. असो हरकत नाही. 12 चेंडू समाप्त झालेत म्हणजे 2 षटकं समाप्त झालेत आणि 22 धावा 11च्या सरासरीने बनवल्या गेलेल्या आहेत.
तर लक्षात घ्या, आमच्या खेळाडू कक्षामध्ये ज्या खुर्च्या होत्या त्या आयोजकांना विनंती आहे त्या ठिकाणी खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्यात. खेळाडू कक्षामध्ये खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्यात विनंती असेल. तिकडे आसपास मंडपाच्या आसपास असलेले आमचे जे खेळाडू आहेत, आमचे जे व्हॉलंटियर्स आहेत, त्यांना विनंती आहे की त्यांनी खेळाडूंना खुर्च्या उपलब्ध करून द्यायच्या आहेत. अजय माळी आणि रोहित सातवी जरा लक्ष द्या, इकडे खुर्च्या उपलब्ध करून द्या खेळाडूंना. इकडनं सूचना आलेली आहे. अजय माळी आणि रोहित सातवी, थोडा प्लेअर जो बॅटिंग चा कक्ष आहे तिकडे जरा खुर्च्या द्या. किमान 11 खुर्च्या तरी त्या ठिकाणी उपलब्ध करून द्या तुम्ही. करण टू मयूर, शेवटचा षटक, धावसंख्या ती 22. ऑन साइडच्या दिशेने खेळला जातो चेंडूला. आता मात्र फलंदाज बाद होईल करण. एकच धाव मिळाली. दुसऱ्या धावच्या प्रयत्नात फलंदाज बाद झाला. धावसंख्या पुढे सरकते, जाऊन पोहोचते 23 या धावसंख्येवरती. तर आपण पाहतोय धाव संख्या आहे ती 23. सामना सुरू आहे तो म्हणजेच खंडीपाडा विरुद्ध कर्नालपाडा या दोन संघादरम्यान. धाव संख्या 23 धावा. मयूर याचा एक चेंडू, एक धाव दिली आणि एक महत्वाचा फलंदाज करण जाधव यांना त्यांनी बाद केलाय. रुपेश ज्याची अपेक्षा होती, ज्याची नक्कीच गरज होती मैदानामध्ये. ओहो, आल्या चेंडू या ठिकाणी जातोय सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. म्हणून म्हटलं होतं की रुपेश कुठे आहे. थँक्यू. धावसंख्या 29. रुपेश याने त्याचा जलवा दाखवायला सुरुवात केली. रुपेश नाम ही काफी असं म्हणावं लागेल. मात्र मयूर याच्याकडे सुद्धा अनुभव आहे. पहिल्या चेंडूती दुसऱ्या चेंडूती जर षटकार गेला असला तर सुद्धा चांगला गोलंदाज आहे. हे विसरून जमणार नाही. हवेमध्ये चेंडू आलाय, चेंडू चढलाय वर, चेंडूच्या खाली शतरक्षक आणि या ठिकाणी रुपेश याला बाद केलं गेलंय. घेऊ द्या की मला बी जत्रेला येऊ द्या की. चला फलंदाज जरा लवकर चला. फलंदाजांना विनंती असेल जरा लवकर. आपण या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये, आज आयोजकांकडे वेळ फारच कमी आहे. आपण पाहिले कालच्या दिवसामध्ये, परवाच्या दिवसामध्ये, पहिल्या दिवसामध्ये सुद्धा पाहिलाय. तर पवन जाधव मैदानाच्या आतमध्ये आलाय. रुपेश हा बाद झालेला आहे. रुपेश मला वाटते जवळजवळ एकूण खेळाडू जर पाहिले 1 ते 2 खेळाडू हे वेगळ्या नावाचे असतील, आडनावाचे. सर्व संघ हा जाधव या आडनावाने भरलेला आहे. मला वाटते अख्खा संघ घरचाच आहे की काय. कर्नालपाडा एक नयनरम्य असं गाव आहे, एक छोटस हायवेच्या जवळ. मात्र इकडनं जाताना तुम्हाला नाम आठवेल, तिकडनं मालजीपाड्यावरून येताना थोडस जवळ वाटतं. आता ही फलंदाजी आपण जर पाहिली, पवन याला पाठवलं याचा अर्थ आपण पाहू शकतो. दरम्यान हा चेंडू आपण पाहिला तर नक्कीच एक धाव नक्कीच मिळेल. स्ट्राईक रोटेट झाली. एक महत्वाचं आहे की राजू सुरुवातीपासून आलाय आणि राजू याला स्ट्राईक वरती ठेवणं गरजेचं आहे. पवन याने ओळखलं आणि नक्कीच स्ट्राईक रोटेट केलेली आहे. शेवटचा षटक, शेवटच्या षटकाचे 2 चेंडू शेवटचे शिल्लक. धावसंख्या आहे ती म्हणजेच 30. आदरणीय सन्माननीय अंकुशजी तांबडे यांचं सुद्धा खूप खूप स्वागत आहे. त्यांच्या माध्यमातून आपल्याला जर पाहिलं कैलासवासी भारती अंकुश तांबडे यांच्या स्मरणार्थ सन्मान चिन्ह उपलब्ध झालेले आहेत. प्रत्येक वर्षी मुलाचं सहकार्य त्यांच्या माध्यमातून असतं. ऑन साइडच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. शतरक्षक चेंडूच्या खाली आणि इथे मात्र कुठलीच चूक न झाली. फलंदाज बाद तो म्हणजेच राजू.
काठीनं घुंगडं घेऊ द्या की र मला बी जत्रेला येऊ द्या की थँक्यू डीजे मयूर याने आता मात्र चांगला कमबॅक केलाय असं म्हणायला काय हरकत नाही आहे. तिसऱ्या आणि पाचव्या चेंडूवरती एक चांगलं काम केलंय. दोन मोठे फलंदाज बाद केलेत. एका चेंडूवरती रुपेश, एका चेंडूवरती राजू. हर्षल आहे नव्याने. हलक्या हाताने चेंडूला खेळला जात आहे. शतरक्षक त्या ठिकाणी चेंडूला उचलेला आणि फेकेल तोपर्यंत दुसऱ्या धावेचा प्रयत्न यशस्वी होतोय की मग अयशस्वी. तर 2 धाव पूर्ण झाल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्नात फलंदाज बाद झालेत. पर्याय नव्हता कारण की शेवटचा चेंडू होता. धावसंख्या 2 न पुढे सरकली गेली. 32-33 धावांचं लक्ष्य. हाय झुमका वाली पोर हाय नदी तडीले चालनी हाय झुमका वाली पोर हाय नदी तडीले चालनी नदी तडीले चालनी हाय नदी तडीले चालनी मला राग्यावा घ्यानी जोडी पाणी देवाल की तडी चालनी आई झुमका वाली पोर आई नदी तडीले चालनी थँक्यू डीजे. धावसंख्या झाली ती 32-33 धावांचं लक्ष्य आहे. 11चं एव्हरेज आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवा ही विनंती करेन. केतकी बॉईज खंडीपाडा संघाला विनंती आहे कारण की वेळेला फारच महत्व या ठिकाणी आलं. जसं म्हटलं जातं की पुन्हा एकदा म्हणेन, अगोदर सुद्धा म्हटलं होतं की जरी घड्याळ तुमचं 10 लाखाचं किंवा करोडोचं असेल मात्र ते घड्याळ तुम्ही विकत घेऊ शकता. त्याच्यातला वेळ मात्र तुम्ही विकत घेऊ शकत नाही. मात्र इंडस्ट्री लेवलमध्ये विचार केला तर एका कामगाराचे, एका लेबरचे काही तास नक्कीच त्या ठिकाणी विकत घेतल्या जातात आणि त्या माध्यमातून जसं म्हटलं जातं की ते काम करून घेतलं जातं. मात्र तरीसुद्धा आपण पाहतोय की वेळेचं मोल ज्याने केलं तो नक्कीच पुढे गेलाय आयुष्यामध्ये असं म्हटलं गेलंय. बॉलिंग मार्क वरती आकाश जाधव. जवळजवळ या संघातील सर्व खेळाडू आपण जर पाहिले तर अवगत असलेले बघायला मिळतात. जाधव असतील, गायकर असतील, बसवत असतील आणि पुजारी अशा नक्कीच डिफरंट नावाचे खेळाडू आता आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि सांघिक पद्धतीने खेळला जातो. त्यामुळे मी म्हणेन की इथे जो सांघिकपणा दाखवला होता खंडीपाडा संघाने तो सांघिक एकी युनिटी जी आहे, एकता जी आहे ती दाखवावी लागेल कर्नालपाडा संघाला. 33 टू विन. प्रत्येक षटकामागे 11ची सरासरी राखायची आहे. मात्र एवढं सोपं नसेल हे आव्हान. वैभव अर्थातच चांगला फलंदाज आहे आणि दिनेश बाबर हा सुद्धा एक चांगला अनुभवी फलंदाज आहे. मात्र क्रिकेटमध्ये अनिश्चितता फार बघायला मिळते. सातत्य राखणं कुठल्याही खेळाडूला इथे मिळत नसतं.
आकाश बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू हलक्या हाताने चेंडूला पुश केलाय. जनरल पुश. ओ इथे मात्र राजू याच्या माध्यमातून झाली चूक. चेंडू जातो सीमारेषेच्या बाजूनं आणि चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. 3 धावा पूर्ण झाल्या. 4थ्या धावाचा प्रयत्न आणि या ठिकाणी धावून आलेल्या या 4 धावा. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. कोऑर्डिनेशन चांगलं आहे. इथे मात्र आपण जर पाहिलं तर हा जो क्षेत्ररक्षक होता त्याच्या माध्यमातून थोडंसं दुर्लक्षित केलं गेलं असं म्हणायला काहीच हरकत नाही. राजू थोडासा थकला असेल कारण की शेवटपर्यंत फलंदाजी करत होता तो. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन हे नक्कीच वारंवार केलं जात आहे. पवन असेल, करण असेल, त्यानंतर अजून एक खेळाडू आपण जर पाहिला, हे 3 बंधू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळतात जाधव फॅमिलीचे. तसेच आकाश, रुपेश, भावेश आज बघायला मिळत नाहीये. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आहे. वैभव याने चाणाक्ष खेळीला सुरुवात केली. चेंडू चाललाय. नक्कीच चेंडू थोडासा अडलाय आउटफील्ड मुळे. 2 धावेनं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजेच 6 या धावसंख्येवरती. थोडासा शांत चाललेला खेळ. दुपारचं सत्र आहे. अगोदरच्या सामन्यामध्ये आपण जर पाहिलं तामणमाळ संघ हा जिंकलेला आहे. या सामन्यातून जो संघ जिंकेल त्याला तामणमाळ या संघासमोर 2 हात करावे लागतील. हवेमध्ये चेंडू आणि शतरक्षकाने अचूक त्याने जेल टिपलाय. फलंदाज बाद. आकाश बॉलिंग मार्क वरती पुन्हा एकदा. पण टॉस डिलिव्हरी तिथे मात्र लेट कट केला जातोय चेंडूला. चेंडू चाललाय 4 धावांसाठी. तिथे चेंडू लागलेला आहे, लक्षात घ्या. त्यामुळे 4 धावा मिळतील. थँक्यू डीजे. धाव फलक पुढे सरकला गेला. 10 या धावसंख्येवरती. चेंडू टाकून दिला आतापर्यंत 4. मी म्हणजे ते सामना एक चांगली बराबरकी टक्कर मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुन्हा एकदा क्या बात आहे. निर्धाव चेंडूची समाप्ती. आकाश आणि या चेंडूवरती मात्र कमबॅक केलाय. एक मात्र निर्धाव चेंडू मी म्हणेन एक जो विकेट मिळाला होता त्यानंतर वैभव बाद झाला होता, त्यानंतर एक मात्र निर्धाव लिगल डॉट बॉल आपण म्हणू शकतो. एक विकेट मिळाला होता तो 3ऱ्या चेंडूवरती. आता 10 धावा धावबॉल करतात. धावसंख्या 10. त्यामुळं एक चांगली सुरुवात झाली असं म्हणावं लागेल. लॉंग आपला शतरक्षक आहे प्रदीप. चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करतोय आणि इथे मात्र स्वतःला सावरून थ्रो करायचा आहे. 3 धावा पूर्ण करतात आणि 3 धाव्यानं धावफलक पुढे सरकतोय, जाऊन पोहोचतोय तो म्हणजे 13 या धावसंख्येवरती. अर्थातच बराबरकी टक्कर या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे.
कंपॅरिझन जर पाहिलं तर कर्नालपाडा संघाची 1-7 अशी धावसंख्या होती, मात्र जवळजवळ आपण जर पाहतोय तर एकूण 6 धावानं जवळजवळ पुढे आहे, तो म्हणजेच खंडीपाडा संघ म्हणजे 1-13 अशी धावसंख्या, मात्र विकेट मिळवलाय. खंडीपाडा संघाला विनंती असेल या षटकानंतर जर पाणी पाठवायचं असेल मैदानामध्ये तर पाणी भरून ठेवा, तुम्हाला तिकडनं पाणी भरून ठेवावं लागेल. कर्नालपाडा संघाच्या एक्स्ट्रा प्लेअरला सुद्धा विनंती असेल, जर मैदानामध्ये पाणी हवं असेल खेळाडूंना तर या ओर नंतर मैदानामध्ये पाणी पाठवून द्या. रुपेश बॉलिंग मार्कवर. चला काय करा जरा विनंती करतोय कर्नालपाडा संघाला. दोन षटक ही शिल्लक आहेत. 2 षटकांमध्ये मला वाटते 20 धावांची गरज आहे. 12 चेंडू 20 धावा. रुपेशाचं हे षटक निर्णायक ठरू शकतं. शॉर्ट पेच बॉल कट केला जातो चेंडूला. शतरक्षक करण आहे, चेंडूला उचलेल आणि फेकेल तोपर्यंत एकच धाव या ठिकाणी मिळाली जाते. ते 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत, ते म्हणजे योगेश धूम आणि दिनेश बाबर. तर नक्कीच अवघड आहे की सिंगल डबल वरती सुद्धा विश्वास ठेवावा लागेल. मोठे फटके आल्याच्या नंतर मोठे फटके येणारच. मोठ्या फटक्याला एक चेंडू असल्यानंतर मोठे फटके येणारच आहेत, तर सिंगल आणि डबल वरती नक्कीच विश्वास ठेवला जातोय. दिनेश खेळण्यासाठी सज्ज. ऑन साइडला आकाश आणि फलंदाज बाद. खूप खूप स्वागत विकास वल्वे आणि अक्षय बीज. धावसंख्या आहे ती 14. दरम्यान आपण जर पाहिलं तर 19 धावांची गरज असेल. 33चं टार्गेट आहे, याचा अर्थ आपण पाहू शकता 33चं टार्गेट, 19 धावांची गरज. चांगले क्रिकेट खेळलं जाते दोन्ही संघांच्या माध्यमातून. नव्याने फलंदाज मैदानामध्ये आलाय तो म्हणजेच राज घाटाळ. हवेमध्ये चेंडू आहे, रुपेश चेंडूच्या खाली गेलाय आणि या ठिकाणी फलंदाज कॉटल बोर्डच्या पद्धतीने राजाला बाद केलाय. धन्यवाद. या ठिकाणी आपण पाहू शकता थोडासा विनंती असेल कर्नालपाडा आणि खंडीपाडा संघाला थोडासा क्विक हालचाली व्हाव्यात. कर्नालपाडा संघ प्लीज
टीम मीटिंग जास्त करू नये आणि खंडीपाडा संघाला विनंती आहे की मैदानामध्ये जरा लवकरात लवकर फलंदाज या ठिकाणी पाठवून द्या. धावसंख्या आहे ती 14. याचा अर्थ आता चेंडू शिल्लक असतील 9 चेंडूमध्ये 19 धावांची गरज असेल. जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा संघाने समा बांधलाय असं म्हणायला काहीच हरकत नाही. माहोल बनवलाय आणि इथे धावसंख्या मात्र थांबवली गेली आहे. मी म्हटलं होतं की रुपेश याच्या या षटकावरती नक्कीच निर्णायकचा ठप्पा लागू शकतो. मात्र किरण आहे मैदानामध्ये. किरण याच्याकडे मोठे फटके आहेत. 9 चेंडू 19 धावांची गरज. हो इथे आपण पाहू शकता वाईट बॉल. चांगला प्रयत्न होता रुपेश याचा मात्र डाऊन द लेग चेंडू हाताळला जातोय. धावफलक वाईडनं पुढे सरकला गेला. 15 या धावसंख्येवरती 18 धावांची गरज आहे आणि 9 चेंडू शिल्लक आहेत. हवेमध्ये चेंडू खाली शतरक्षक आलाय आणि या ठिकाणी सुंदर असा झेल टिपलाय. फलंदाज झालाय बाद किरण धूम. H2O. थँक्यू. चला चला फलंदाज विनंती असेल फलंदाजांना तयारीने राहा. आज शेवटचा दिवस आहे. वारंवार सांगण्याचं कारण एकच आहे की आज शेवटचा दिवस आहे. 3 सामने एक्स्ट्रा आहेत. किमान 3 षटकांचं तरी फायनल व्हायला हवी. त्यामुळं विनंती असेल की अभि याच्या माध्यमातून सुंदर जल टिपला गेला. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये सहजतेनं सोपा करून त्याने तो झेल आपल्या हातामध्ये विसावला गेला. विकास भोईर बॉलिंग मार्क वरती. विकासाच्याकडे सुद्धा मोठे फटके आहेत. मात्र खंडीपाडा संघ स्ट्रगल करताना 4 चेंडू टाकून झाल्यात. इथे एक वाईड हाताळला होता मला वाटते 3 चेंडू नंतर. बॅक टू बॅक हो नाहीतर हॅट्रिक आपण गणली गेली असती. हेच आणि या ठिकाणी नाही खांद्याला चेंडू लागलाय. खांद्याला लागलाय चेंडू. आवाज आला होता. पंचांनी दर्शवलं. उठलेल्या प्रश्नाला उत्तर दिलं की हा चेंडू खांद्याला लागलाय. त्यामुळे आवाज आला होता आणि मेन पंचांपेक्षा कोण चांगलं पाहू शकते या चेंडूला नक्कीच. त्यामुळे आपण जर पाहिलं इकडनं जरी आमच्याकडनं मिसकमेंट झाला तरी सुद्धा पंचाने लगेच दर्शवलं की हा चेंडू खांद्याला लागून गेलाय. निर्धाव चेंडू मात्र मिळालाय. धावफलक 15 वरती आहे. 18 धावांची गरज आहे. तर मात्र आपण पाहू शकता काय घडतंय. तर यष्टीच्या वरनं चेंडू ट्रॅव्हल झाला असं म्हटलं गेलं. षटक समाप्त झालं. किती धावा आल्या षटकामध्ये? फक्त आणि फक्त 2 धावा आल्या. सुंदर शतरक्षण गोलंदाजी. यस वाईड साठी बॅटिंग साईडनं रिव्ह्यू घेतलाय. चांगला बॉल आहे. इट इज अ फेअर डिलिव्हरी.
किती धावांची गरज असेल तर 18 धावांची गरज असेल 6 चेंडूमध्ये. चला 6 चेंडू आणि 18 धावांची गरज. शॉर्ट पेच बॉल या ठिकाणी ऑफ साईडला खेळण्याचा प्रयत्न योगेश याचा. योगेश याच्या बॅटमधनं आपण पाहतोय की तो मोठे फटके कमी मारतो, मात्र कंप्लीट फटके मारण्यासाठी त्याला मैदानाच्या आतमध्ये पाठवलं जातं. त्याच्याकडनं कमीत कमी डॉट झालेले आपल्याला पाहायला मिळाले असतील. विकास मैदानामध्ये आहे. विकास याच्याकडे मोठे फटके आहेत आणि विकास याला आपण जर पाहिलं तर नक्कीच चांगलं क्रिकेट तो खेळू शकतो. आता 5 चेंडू शिल्लक असेल. 5 चेंडूमध्ये 17 धावांची गरज असेल. 5 चेंडू आणि 17 धावांची गरज. रंगतदार स्थितीमध्ये हा सामना आलाय. चला जास्त वेळ खर्च करू नये हीच एक अपेक्षा असेल. बाकी खेळ तुमचा खेळायचा आहे. कर्नालपाडा संघ या ठिकाणी चांगला मॅच होल्ड केलाय आतापर्यंत. राईट आर्म ओर द विकेट. या ठिकाणी चांगला फटका आहे. चेंडू जातो. हो नशीब बघा किती बलोत्तर आहेत. या ठिकाणी काय घडलंय तर किती धावा मिळाल्यात? मला वाटते 2 धावा मिळालेल्या आहेत. चेंडू पडल्याच्या नंतर अशा पद्धतीने थांबला. काय जबरदस्त. दरम्यान प्रदीप याचा पुढचा चेंडू. आता मात्र आपण जर पाहिलं तर नक्कीच वाईड बॉल आणि एक बाउन्सरची ताकीद या ठिकाणी आपण पाहतोय. मला वाटतं पहिलीच ताकीद आहे, त्यामुळे आपण सलोनी माळी वेलकम आजच्या या दिवसामध्ये. वाईट बॉल आहे. धावसंख्या 19. 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. 4 चेंडू आणि 14 धावा. प्रदीप जाधव. लोअर फुल टॉस. आता चेंडू चांगला आहे. या ठिकाणी सागर गायकर त्या ठिकाणी होता. चेंडूला उचलेला आणि फेकेल तोपर्यंत 2 धावा मिळाल्या. हे चेंडू चांगले आहेत असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे. या पद्धतीने चेंडू टाकावा लागेल प्रदीप याला, कारण की समोरचा जो फलंदाज आहे
तो सरप्राईज आहे, कारण त्याच्या बॅटमधनं मोठे फटके येत असतात, आपण पाहिलेलं आहे. आणि त्याला जवळून पाहण्याची संधी मिळाली होती इशिका स्पोर्ट्स या संघामध्ये खेळत असताना आदिवासी प्रीमियर लीगमध्ये शेलार मैदानावरती. त्याच्याकडे मोठे फटके आहेत, त्याला तुम्ही अंडर एस्टिमेट करू शकत नाहीये. 3 चेंडू आणि 3 चेंडूमध्ये धावांची गरज असेल ती 12. ऑन साइडला चेंडू या ठिकाणी नक्कीच 6 धावांसाठी षटकार. थँक्यू. अजून जिंकलेला नाहीये कुठलाच संघ, मात्र सिकंदर कोण ठरेल या सामन्यामध्ये हे सुद्धा आपल्याला बघायला मिळणार आहे. 2 चेंडू आणि 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज. कालच्या दिवसामध्ये KPLच्या मैदानावरती KCAच्या स्पर्धांमध्ये मला वाटतं KCAची नव्हती, मला वाटतं एक गाव एक संघ स्पर्धा होती. विजय जाधव धानेवचा वंडर बॉय एका चेंडूमध्ये 6 धावांची गरज असताना 6 धावा कुठल्या होत्या इथे, तर 2 चेंडूमध्ये 6 धावा हव्यात. हो काय घडलंय असाच होता कालचा कंडिशन. 2 चेंडूमध्ये 6 धावांची गरज होती, एक चेंडू डॉट झाला, शेवटच्या चेंडूवरती बूम बूम षटकार आला. मात्र इथे प्रदीप याने चांगला चेंडू टाकावा लागेल. एका चेंडू आणि गोल्डन षटकाराची गरज. रंगतदार स्थितीमध्ये मॅच. विकास भोईर प्रेशरमध्ये असेल आणि प्रेशरमध्ये असेल तो म्हणजे प्रदीप सुद्धा. एक चेंडू 6 धावांची गरज. ओ काय घडतंय, काय बिघडतंय. सामन्यावरती यशस्वी वर्चस्व राखलंय ते म्हणजे जय अंबिका स्पोर्ट्स कर्नालपाडा संघ. मात्र चांगली लढत झाली, चांगली मन जिंकली दोन्ही संघांनी, त्याबद्दल खूप खूप आभार.